अनुष्का मॅडम, मला माफ करा. मला आधी वाटायचं की तुम्ही किर्लोस्कर कुटुंबाच्या वाईटावर आहात. तुमच्या डोक्यात काहीतरी वाईट आहे ना, चुकीचं सुरू आहे. पण मीच चुकीची होते. आज तुम्ही सिद्ध केलंत. माझ्या देवी आईंची आणि किर्लोस्कर कुटुंबाची सून म्हणून तुम्हीच योग्य आहात. अनुष्का मॅडम, तुम्ही माझ्या मंगळसूत्राचं सत्य समद्यांसमोर आणलं असतात ना, तर लई मोठी अडचण झाली असती. जमलं तर मला माफ करा. पारू, अनुष्का मॅडम, काय करताय तुम्ही? पारू, पारू, तू ठीक आहेस ना? तू मला त्रास देणार? तू मला खोटं पाडणार? काहीच बिघडू शकत नाहीस माझं. तुझं बरोबर होतं पारू. मी एक हेतू घेऊन इथे आले होते. माझा एक प्लॅन होता. सांगू तुला माझा प्लॅन काय होता? सांगू? माझा हा प्लॅन असा होता की अख्ख्या किर्लोस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं, बरबाद करायचं. हो, अहिल्या, आदित्य आणि तो. मी ना बरेच प्लॅन केले, पण त्या प्लॅन मध्ये ना एक काटा होता, खूप मोठा काटा. आणि तो काटा म्हणजे तू. तुला तर मी सोडत नसते. मी सांगू काय काय केलं ते? हा, काय झालं बा? मामा, मंदिराजवळ पारूचा एक फॅन भेटला. तो पारूसोबत फोटो काढायला खूप इन्सिस्ट करत होता. पारूला ते काही हँडल झालं नाही. पारूचा त्याला राग आला म्हणून त्याने तिच्या चेहऱ्यावरती शाई टाकली. काय? अनुष्का मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? ही समधी चांगली माणसं आहेत आणि या माणसांनी तुमचं काय बिघडवलंय? तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे समज कराल आणि मी गप्प बसीन? जा, जाऊन सांग तुझ्या देवी आईला. काय जाऊन सांगणार आहेस? मी काय केलं? पण माझ्याकडे पण एक सत्य आहे. तुम्हाला काय वाटलं अनुष्का मॅडम? हे बघा, ही एक गोष्ट ध्यानात ठेवा. असत्य किती बी ताकदवान असलं ना, तरी सत्यापुढे त्याचं काय बी चालत नाही. तुमचा हा वाईट हे तुम्ही कधी बी साध्य होऊ देणार नाही. ही पार्वती मारुती सेमसे तुम्हाला शबूत देते. मी तुमच्या न माझ्या किर्लोस्कर कुटुंबाच्या मध्ये भिंत बनून उभी राहील. गॉड, स्वतःच्या घरात आग लागली आहे, पण दुसऱ्याच्या घरातली आग विझवायची. तू माझा काटा काढणार आहेस? अगं, हे तुझं मंगळसूत्र आहे ना, हेच तुझा काटा काढणार आहे. चल.
ओवाळणी दिल्याशिवाय मंडपात जाऊ देणार नाहीये. अगं मंगल, काय आहे? राहू दे. असू द्या ताई, हौस असते. शी, काय बाई आहे? ओवाळणीच्या पैशावर सुद्धा डोळायचं. काय गो, माझी ओवाळणी आहे, मी घेणारच. इट्स ओके मोठी ताई, एक मिनिट. अगं बाई, जयंतराव अहो एवढं नसतं ठेवायचं काही. अगं असू दे आई. बरं मंगलबाई, आता तरी आमच्या मुलाने आत यायचं का? हो हो, म्हणजे काय, आता जा तुम्ही मंडपात. या या. मंगल, अगं, सॉरी जयंत, मी इतक्या इम्पॉर्टंट मोमेंटला अडखळले त्यासाठी. इट्स ओके जान्हवी, मी आहे ना तुला सावरायला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया कर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्याता तया गंडकी पूर्णा पूर्ण जलसमुद्र सरिता सूर्यात् सदा मंगलम् शुभमंगल सावधान. So
लक्ष्मी सावर स्वतःला. अहिल्या खरंच सांगते, मला रडायचं नव्हतं. मी अगदी ठरवलं होतं रडणार नाही म्हणून, कारण जर मीच रडले तर घरातल्या इतरांना कोण सावरणार ना. पण नाही सावरू शकले मी. खरं तर लेकीच्या आई वडिलांना माहिती असतं हा दिवस आज न उद्या येणार. हे दुःख कुणाला चुकलंय, पण एवढं सगळं कळतंय तरीही त्रास करून घेते स्वतःला. खरंच खूप ठरवलं होतं तो. पण मग मंगलाष्टक कानावर पडली आणि तो सूर कानावर पडला आणि नाही सावरू शकले मी स्वतःला. अशी गंमत आहे. आपली लेक आपल्या घरात लहानाची मोठी होते. आपण तिच्यावर संस्कार करतो, त्यांना सुशिक्षित करतो आणि मग एक दिवस आपणच त्यांना दुसऱ्या घरी पाठवण्याची घाई पण करतो. खरं सांगते, आता असं वाटतं ना की जानू आणखीन काही काळ घरी राहायला हवी होती. कशाला इतक्या पटकन तिचं लग्न लावून देतोय. हा म्हणता मुली मोठ्या होतात ग आणि भरकर उडून जातात आणि मग आपण त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसतो. लक्ष्मी, हा निसर्गाचा नियमच आहे ना. पक्ष्यांच्या पंखात बळ आलं की ते भुरकन उडून जातात आपापलं विश्व शोधायला. सगळ्यांचं आपापलं जग असतं. आता बोलण्याच्या बाबतीत अहिल्यादेवींचा हात कोण धरणार. पण त्याचे विधी सोडून मला धीर द्यायला आलीस, खरंच खूप बरं वाटलं. नाही, पण आता कोणाला सांगू नकोस की मी ते रडत बसले होते. श्रीनिवासना तर नाहीच नाही. त्याला सांगायची गरज आहे का? मला आत्ताच्या आत्ता देवी आईंना अनुष्का मॅडमचं समजा सत्य सांगायला पाहिजे. माझं काय व्हायचंय ते होऊ दे, पण या अनुष्का मॅडम नावाचं वादळ मी माझ्या किर्लोस्कर कुटुंबावर कधी बी येऊ देणार नाही. हा दादा, माझ्याशी बोलायचं आहे. बोला बोला. मुंडावळ्या, तुला कळतंय का हे किती डेंजरस आहे ते? आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. काय बघितलं तू? का अंगठी, साखरपुडा. हा हा साखरपुडा, त्याचं काय? काय दादा, हे बघा, मला माफ करा. तुम्ही काय बोलताय ना, मला खरंच कळत नाही. भावनाताई, व्यंकी दादा मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण ते काय बोलतात ना ते मला कळत नाही. तुम्ही एकदा बोलता का? हो, मी सांगू? काय झालं? साखरपुडा. हा, नवरी. हा, 2 जणी. हा, किर्लोस्कर. किर्लोस्कर?
तू खरं सांगतोयस? भावनाताई, दादा काय म्हणतायत? काय सांगायचं त्यांना? कुणाबद्दल बोलताय ते? किर्लोस्कर काय म्हणले विचारा ना एकदा. पारू, ऐक माझं जरा. खूप मोठी गडबड आहे. कसली गडबड? वेंकी दादा असं सांगतोय की त्यांनी अनुष्काला कोणाशी तरी बोलताना पाहिलं. तिचा काहीतरी किर्लोस्करांविरुद्ध मोठा प्लॅन आहे आणि ती मुलगी चांगली नाही आहे. तिच्यासोबत अजून एक मुलगी आहे असं वेंकी दादा म्हणतो. वेंकी दादा, भावनाताई थँक्यू. तुम्ही मला जे सांगण्याचा प्रयत्न करताय ना ते आधीच माहीत आहे मला. काय? अगं पारू, मग चल ना आपण मावशीला सांगूया. नाही, थांबा भावनाताई, थांबा. हे बघा, देवी यांना आपण आता काही बी नाही सांगू शकत. वय, कारण अनुष्का मॅडमच्या विरोधात आपल्याकडं काय बी पुरावा नाही आणि देवी आई पुराव्यांशिवाय विश्वास ठेवणार नाहीत, माहीत आहे मला. अगं वेंकी दादा आहे ना पुरावा. भावनाताई, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का नाही? आहे ना. मग मी सांगते म्हणून तरी तुम्ही थांबा. हे बघा, आपण अनुष्का मॅडमच्या विरोधात देवी यांना काय बी सांगायला गेलो ना तर अनुष्का मॅडम आपल्यालाच खोटं पाडतील. पारू, या सगळ्यातून किर्लोस्कर कुटुंबाला फक्त तू वाचवू शकतेस. तू मला प्रॉमिस कर. तू माझ्या मावशीच्या घराला आणि आदित्यला अनुष्कापासून वाचवशील. भावनाताई, तुम्ही नका काळजी करू. अनुष्का मॅडमच काय, कुठलं बी संकट येऊ दे, माझ्या किर्लोस्कर कुटुंबाच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही मी. पण ताई, मला नाही हे कळत नाही. म्हणजे वेंकी दादा म्हणले की अनुष्का मॅडम कुणाशी तरी बोलत होत्या. कोण असेल ती मुलगी? तुम्ही एकदा विचारता का दादाला? हो वेंकी दादा, दुसरी मुलगी कशी दिसत होती? काय म्हणलं? वेंकी दादा म्हणतोय की त्यांनी त्या मुलीला बघितलं पण तिने चेहरा झाकला होता. चेहरा झाकला होता, पण वेंकी दादांना त्या मुलीला इकडं बघितलं आहे म्हणल्यावर ती इकडंच कुठं तरी असेल. ती कुठं लांब तर गेली नसेल ना. तर आपण एक काम करूया का? आपण त्या मुलीला शोधूया का? हो चला. नमस्कार साहेब, मी रवी. माझी मिसेस सुपर्णा. आपलं सोलार प्रोजेक्ट संदर्भात फोनवर बोलणं झालं होतं. मी PPT बनवून आणलं आहे सर तुमच्यासाठी. तुमची परमिशन असेल तर दाखवतो. सर हां, एकंदरीत सगळा प्रोजेक्ट असा आहे सर. या प्रोजेक्टमुळे जर माझ्या लोकांचा फायदा झाला ना तर मी तुम्हाला नक्की मदत करेन. थँक्यू सो मच आणि तुमचा वेळ दिल्याबद्दलही खूप आभार. चालतंय. आम्ही सगळ्यांना ॲडजस्ट करतो. फक्त तुमचा प्रोजेक्ट 100 नंबरी असला पाहिजे. बस. अहो काय भावना मॅडम, हां कुठे आहात तुम्ही? अहो आत्ता कुठे तर तुमची ओळख कळली होती मला, तुमचं नाव समजलं होतं, आपलं नेमकं नातं काय ते कळलं होतं. किती भारी वाटलं होतं माहिती आहे मला. आता
आता या लग्नानंतर पुन्हा तुमचा सहवास कधी राहील काय माहिती, पुन्हा आपला बोलणं कधी होईल काय माहिती. तुम्ही असे दूर जाऊ नका हो माझ्यापासून. अहो तुम्ही गायब झाला की चैन नाही पडत हो मला. खरं सांगू तुम्हाला, या लग्नात आल्यापासून मला असं वाटतंय की कधी आपल्या दोघांचं लग्न होत आहे आणि कधी मी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय आणि कधी तुम्ही माझी बायको म्हणून माझ्या घरी याल. म्हणजे माझा संशय खरा ठरला तर सिद्धिराज संपतराव घाडे पाटील एका सामान्य मुलीच्या प्रेमात पडला. ही न्यूज नवे नवे, ही ब्रेकिंग न्यूज वेळ आल्यावर सगळं जगासमोर आणेन मी. आता तुम्ही दोन्ही हाताची ओंजळ करायची आहे. त्यांच्या हातावरती तुम्ही ओंजळ करायची आहे. तुम्ही त्यांच्या ओंजळीत पाणी टाकायचं आहे. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमा शबरद्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवाससनभिर्व्यशेमहि देव हितं जदायुः यजमानस्ते शिवापसन्तु सन्तु शिवापा सौमनस्यमस्तु अस्तु सौमनस्यं वा. घर भरली नाती गोती सुखाने इथे नांदती, स्वप्न सारे साकार होता जणू स्वर्ग भास हा होतो. नववधू हसण्याचा हळू गंध येई अंगणा, जादू अशी होते. चला आता या पाण्याने नवरदेवाचे पाय धुवायचे आहे. एक मिनिट बाबा, तुम्ही माझ्या पायाला स्पर्श करणं मला पटत नाही आहे. जयंतराव, अहो न करून कसं झालं, ही रीत आहे. हो बाबा, पण खरंच मला हे पटत नाही आहे. आई तुम्ही तरी सांगा ना प्लीज. असं काय करताय जयंतराव? अहो लग्नातला महत्वाचा विधी आहे. पुण्य पदरी पडतं मग आई वडिलांच्या. जयंतराव, अहो करावंच लागेल. आपण सगळंच रीती परंपरेने करतोय आणि हा लग्नातला खूप महत्वाचा विधी असतो. बरोबर आहे आई, पण तुम्ही खूप मोठे आहात माझ्यापेक्षा. माझ्या आई वडिलांसारखे आहात. आणि कोणतेही आई वडील आपल्या मुलांच्या पायाला स्पर्श करतात का? असा प्रश्न करणारे पहिलेच नवरदेव बघितले मी. आमचे जावई आहेतच गुणी, पण कसं आहे ना जयंतराव, अहो पुण्यकर्म असतं हे. या विधीने मुलीच्या आईबाबांना पुण्य मिळतं, त्यांच्या पदरी पुण्य पडतं म्हणतात. आणि अहो खरं सांगू का, जेव्हा हा विधी करतो ना तेव्हा तुम्ही जावई नसता, तुम्हा दोघांना लक्ष्मी नारायण असं समजूनच हा विधी केला जातो. आणि आता नाही म्हणू नका, या आई बाबांच्या पदरी पुण्य पडू द्या. पाहिलं आईने कसं भरभरून दिलं जानूला. मंगल, मंगल काय मंगल, मला आधीपासूनच माहिती होतं. आईचे सगळे लाडके, मी तेवढी दोडकी. मला पण 4 दागिने आता तुम्ही द्या. अहो अहो काय हे, असे कुठे उठून चाललात तुम्ही? बरं नाही दिसत, बसून घ्या.
बघवत नाहीये मला. आज श्रीनिवासरावांच्या मुलीचं लग्न होतंय, त्याचा आनंद आहे, त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाहीये. पण जे सुख त्यांच्या वाट्याला आलं ना, ते आपल्या वाट्याला आलं नाही. आपल्या एकुलत्या एक मुलीचं आपण कन्यादान करू शकलो नाही. अहो काही समजूत घालू नकोस रेणुका. तुम्ही जर खूप नशीबवान असाल तर मुलीचं कन्यादान करण्याचं पुण्य मिळतं. पण आपण नशीबवान नाही आहोत. एवढा पैसा, एवढी संपत्ती, एवढं नाव कमवून काय झालं? त्या बाबतीत आपण गरीबच आहे. अहो पण आपली मुलगी आज आनंदात आहे, हे काही कमी आहे का? तुम्ही बसून घ्या. घर भरली नाती गोती सुखाने इथे नांदती स्वप्न सारे साकार होता जणू स्वर्ग भास हा होतो नववधू हसण्याचा हळू गंध येई अंगणा जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा डोळे पाणी सुखाच्या लहरी सरबरसे आनंदाची नवख्या या बंधनाची सुरू झाली रे कहाणी अलवारसा दरवळ हा एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी निवास हा भाव नाही जान्हवी मावशी आणि जयंत काकाच्या मध्ये तो पडदा का लावलेला? अंधी पडदा नव्हता तो, अंतरपाठ म्हणतात त्याला. बरं पोळी आणू अजून? नाही भाव नाही, बस झालं. बर पाणी देते. या येऊ का? हाय, मी नीलांबरी गाडे पाटील. ऍक्च्युली मगाशी तुला या रूम मध्ये येताना पाहिलं म्हणून मी इथे आले. तुझ्याबद्दल माझ्या सासू सासऱ्यांकडून ऐकले मी, आणि तुझ्या बाबतीत जे घडलं ते ऐकून मला खूप वाईट वाटलं. ही कोण आहे? आनंदी, माझी मुलगी. अच्छा, ही तीच का? दुसऱ्याच्या मुलीला आपलं मूल मानून सांभाळणं खूप कठीण असतं. पण भावना, तू खरंच खूप ग्रेट आहेस. माझ्या सिद्धूच्या लग्नात मी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. सिद्धूची बायको त्याच्यापेक्षा किमान 5 वर्षांनी तरी लहान असायला हवी, तरच ते एकत्र चांगले दिसतील. गाडे पाटलांची सून असल्याचा अभिमान असायला हवा तिला. तिच्या पत्रिकेत सुद्धा एकही दोष असता कामा नाही. आईला सिद्धूसाठी अतिशय परफेक्ट मुलगी पाहिजे ना, जिच्या पत्रिकेमध्ये कुठलाही दोष नसेल. तू उभी का? बस ना. तुझं वय किती ग? बत्तीस. म्हणजे आईच्या या कंडिशन मधून भावना आउट. भावना, तू जास्त बोलत नाहीस, गप्प गप्प असते, असं का? मला नाही आवडत फार बोलायला. माझा स्वभावच आहे. तुझ्या पत्रिकेत दोष आहे असं कळालं आणि म्हणून तुझं कुठं स्थळ जुळत नाही. हो,
घेते नाही भावना, अगं मला तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी बोलले. तू ऑड नको वाटून घेऊस प्लीज. चला आनंदी, काठी घ्या. हे राहू. आईच्या 5 अटींपैकी 3 अटींमधून भावना बाद झाले. ह्याचा अर्थ घाडे पाटलांची धाकटी सून भावनाच होणार आणि भावनाच आहे परफेक्ट कॅन्डिडेट. डोंट वरी सिद्धू, भावनाचं आणि तुझं लग्न मी लावून देणार. गाडे पाटलांची भावी सून तर भावनाच होणार. सिद्धिराज संपतराव गाडे पाटील, आतापर्यंत तुमची वेळ होती, पण आता नीलांबरी आदिराज गाडे पाटलांची सत्ता चालणार. तेव्हा तयार राहा. चला आता मुलीला मंगळसूत्र घाला. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐला तिरी पैल हाती लागला, रंगली मंगळसूत्र आजच घालायचं आहे. जदा बध्नन्दाक्षायना हिरण्यग्मुशतानि काय सुमनस्य मानः तन्मा बध्नामि शतशारदाया युक्मांजरदष्टिरजथा सम्म. चला आता मुलाच्या वहिनीने गाठ बांधण्यासाठी या. गुरुजी, माझ्या 2 बहिणी आहेत. दोघी आल्या तर चालतील का? हो चालेल. वीणा बहिणी, सिंचना ताई. हो ताई, तुम्हीच. सिंचना, बांध तू गाठ. वहिनी, अहो तुम्ही मोठ्या आहात, तुम्हीच बांधा गाठ. घाल ग. अगं सिंचना, गाठ तू बांध. वीणा, तू घट्ट करती गाठ. झालं. चालेल. आता तुमच्या दोघांची सुटका नाही हा. वहिनी, आता देवाने जरी ठरवलं ना, तरी ही गाठ सुटायची नाही हा जयंत. अहो असंच नका जाऊ, प्रथेप्रमाणे नाव घ्या.
पण घे आता तूच. कसं घेऊ? अगं घे. घेते. मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार, मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार, हरीशच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार. सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी. सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी. संतोषरावांचं नाव घेते जयंत जानूच्या लग्नाच्या दिवशी. किती मस्त घेतला. चालू आता. चला आता नवरीच्या भावाला बोलून घ्या लाया टाकायला. दादा चला आता नवरीने शेवटच्या पदीला पुढे यायचं असतं. भावनाही मला झोप आली.
आले. चला. टूटता ना टूटतो हा जीव का सांगना निघताना अडतो पाय का संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी सरताना सरते वेळ का सांगना तुटताना तुटतो जीव हा भावनाही मला झोप आली. आज आदित्य सरांचा साखरपुडा झाला. मला अनुष्का मॅडमचं सत्य माहीत असून सुद्धा मी काय बी करू शकले नाही. मी जर आदित्य सरांना हे समजा सांगितलं तर ते माझ्यावर विश्वास ठेवतील का? पण मग त्याबरोबर माझ्या मंगळसूत्राचं सत्य बी त्यांना कळलं. मग ते परत कधीच माझं तोंड बी बघणार नाही. आमच्यातली मैत्री बी संपून जाईल. देवा तूच सांग मी काय करू? तेव्हा तूच सांग काय करू मी आता. दादा दादा तुम्ही इकडं काय करताय? अन्न तुम्ही परत रडताय? हो तुम्ही पण तर रडताय. नशिबा पुढं कुणाचं काय बी चालत नाही दादा. माझं जाऊ द्या. तुम्ही आधी मला सांगा तुम्ही कशा पायी रडताय? माझं पण सेमच आहे. माझंही नशीब गणलंय. फारू मॅडम तुम्ही फार भारी मैत्रीण आहात. म्हणजे मी रडत असतो तेव्हा तुम्ही नेहमी हजारून माझी समजूत काढता. तुम्ही सांगा ना मी काय करू शकतो का तुमच्यासाठी? कुणाला उचलायचं तर सांगा मी रेडी आहे. अहो दादा काय काय बोलताय तुम्ही? ओ बसा दादा उगाच काय बी बोलू नका. हे बघा आपल्या आयुष्याच्या लढाया या आपल्या असतात. आपले मित्र आपली जवळची माणसं कायम आपल्या सोबत असतात. आणि म्हणूनच मी तुमची मैत्रीण म्हणून कायम तुमच्या सोबत असते. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा आपल्या लढाया या आपल्यालाच लढाव्या लागतात. एकट्याला. अगदी बरोबर बोललात मॅडम. हा सिद्धू कधीच हरत नाही. आत्ताही नाही होणार. आपण आपली लढाई लढू आणि जिंकू बी. ठरलं?
येते हा. हा. काय भारी येतो या. त्यांच्या आयुष्यात इतकी दुःख असताना पण सगळ्याला कसं हसून सामोरे जात आहेत. काही दिवसांच्या मैत्रीत पण बरंच काही शिकवून गेल्या त्या. एवढ्या लवकर कसा काय आला? अरे ए काय झालं? थांबायचं ना अजून वहिनींसोबत. तुमची बहिणी नाही आहे, तिला बहिणी बोलणं बंद करा. ए काय झालं? जा ना आता सगळे. ए अरे सिद्धू, ए सिद्धू काय चालायचं? बॅटरी फुल उडाली, काहीतरी मेजर राडा आहे. कसला राडा? हा अरे तो साखरपुडा वहिनींचा नव्हता हे माहिती होतं की त्याला. मग काय प्रॉब्लेम आहे? देवा, मला कधीही प्रेमात पडायचं नव्हतं. ठरलं होतं माझं तसं. मग का आणलं त्या मुलीला माझ्या आयुष्यात? का दाखवलंस ते स्वप्न? का तुम्हाला एकदाही सांगितलं नाहीस की तिला एक मुलगी आहे? त्या बारू मॅडमनं जमत असेल प्रेमात त्याग करणं वगैरे, पण आपल्याला नाही जमणार. आपलं प्रेम त्याग करणार नाही रे. आपल्याला ना ती समोर पाहिजे, सतत समोर. ए सिद्धू, सिद्धू यार, सिद्धू ए रडू नको ना यार. सिद्धू सिद्धू हे बघ, तू रडलास ना तर आमच्या डोळ्यात पण पाणी येला. हा ना. सिद्धू हे तू बोल. हे काय झालं सांग ना. बोल ना, नक्की काय झालंय बोल ना. अरे काय सांगू तुला? तिचं लग्न झालं, तिला एक मुलगी हे सांगू? आपलं नशीबच खराब आहे. ए सिद्धू, सिद्धू मंगळसूत्र आजच घालायचं. अहिल्या, काय ग, पोचलात का ग? हो हो, व्यवस्थित पोचलो. छान झाला प्रवास. लक्ष्मी, तुझा आवाज असा काय येतोय? आवाज? कुठे काय? सगळं ठीक तर आहे? लक्ष्मी, तू अजूनही जान्हवीची काळजी करतेयस का?
अगं वेडे, जयंत किती चांगला मुलगा बघितला ना आपण लग्नात. जानू खुश असणार आहे तिथे. तिथे तर त्या दोघांचा राजा राणीचा संसार असणार आहे. तू नको काळजी करूस ग. कळतंय ग सगळं, पण मन वेड असताना काळजी तर वाटणार ना ग. बरोबर, वाटणारच. पहिल्यापासून स्वभावच आहे ना तो आपला. सगळा अभ्यास झाला असला तरी परीक्षेच्या दिवशी असा चेहरा करायचा की जणू नापासच होणार आहेस. पण तेव्हाही तूच समजून घालायचीस, आताही तूच करतेस. पाहिल्या, बरं झालं बाई लग्नाच्या वेळी तू होतीस म्हणून. सगळं कसं छान पार पडलं. तू नसतीस तर काय झालं असतं, मी काय केलं असतं कुणास ठाऊक. आता अहिल्या नाही, विहीणबाई म्हणायचं मला. हो का? म्हणजे आता आभार प्रदर्शनाचा सोहळा सुद्धा करायचा आहे का? ठीक आहे, मग मीही मानते तुझे आभार. लक्ष्मी, तू माझ्या आदित्यच्या साखरपुड्याला येऊन साखरपुड्याची शान वाढवलीस ग. आता चेष्टा करू नकोस हं माझी. करणार. हक्क आहे तो माझा मैत्रीण म्हणून. आणि त्याच हक्काने मी तुझ्या लेकीच्या लग्नाला आले ना लक्ष्मी. आत्ताच नाही, पण जेव्हा जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तेव्हाही अहिल्या उभी राहणार. आणि गरज पडली की आपल्या दोघींना एकत्र यावंच लागणार, नाही का? बरं आता ऐक माझं, तिथे उगाच टिपगाळत बसू नकोस. जयंत आणि जान्हवीला 5 परतवणीसाठी बोलावून घे, कळलं? अय्या हो ग, बघ मला सुचलंच नाही. असंच करते, म्हणजे किमान 2 दिवस तरी जानू इथे असेल. अगं हो, ह्याच तर संधी शोधायच्या असतात. बरं आता तुझी आवरावरीची गडबड असेल ना, ठेवते मी फोन. पाहिल्या, मी मनापासून तुझे आभार मानले हे कळतंय ना तुला. हो ग वेडाबाई, तू काही बोलली नाहीस तरी मला तुझ्या भावना कळतात. तर तुझ्या शब्दांमागचे स्वर नाही कळणार का? पाहिल्या, ठेवू का ग? लवकर भेटू हा पुन्हा. चल, आता ठेव ना फोन तू. ठेवूया. बरं.